नमस्कार मंडळी, आज आपण महाकुंभ याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण याआधी 2 व्हिडिओ बघितलेले आहे याबद्दलच. तर या व्हिडिओमध्ये आपण कुंभमेळ्यामध्ये तर भारतातून लाखो करोडो साधू संत येतात, शाही स्नानासाठी सामील होतात आणि या शाही स्नानाला विशेष महत्त्व असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानामध्ये वेगवेगळ्या आखाड्यातील साधू संतांना अग्रक्रम दिला जातो, हे आपण ऐकले असेलच. आता आखाडे हे काय, कोणते, हा प्रश्न आपल्याला पडला असेल, तर त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आखाडा हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनामध्ये येते आखाडा म्हणजे कुस्ती, पण इथे अर्थ या शब्दाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे. आखाडा हा शब्द संस्कृतमधील अखंड या शब्दावरून आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे अविभाज्य, अखंडित किंवा सतत टिकणारा. याचा उपयोग प्राचीन काळापासून संत, तपस्वी आणि साधूंनी स्थापन केलेल्या संघटनासाठी केला जातो. त्यालाच आखाडा हा शब्द दिलेला आहे. ज्या संतांना शास्त्राचे अधिक ज्ञान होते त्यांच्यासाठी आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अनेक संघटना निर्माण केल्या आणि या संघटनांना आखाडा म्हणून ओळखले जात असे. आखाड्याचा इतिहास तसा फार जुना असल्याचे सांगितले जाते. तर आखाडा म्हणजे काय हे आपल्याला समजलं असेलच. तर हे आखाडे किती आहे तर बघा, आखाड्यामध्ये 7 शैव, 3 वैष्णव आणि 3 उदासीन शीख आखाडे अशी रचना आहे. 7 शैव आखाड्यामध्ये 1 जुना आखाडा, निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आवाहन आखाडा, अटल आखाडा, आनंद आखाडा आणि पंचाग्नी आखाडा. आदि शंकराचार्यांनी शैव संप्रदायातील संयुक्त संन्यासी लोकांचे 10 गटात वर्गीकरण केले. 1 गिरी, 2 पुरी, 3 भारती, 4 तीर्थ, 5 बंदी, 6 अरण्य, 7 पर्वत, 8 आश्रम, 9 सागर आणि 10 सरस्वती. यातील जुन्या आखाड्यामध्ये किन्नर आखाड्याचा समावेश होतो. तर वैष्णव आखाड्यामध्ये दिगंबर आखाडा, निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा याचा समावेश होतो. उदासीन म्हणजे शीख आखाड्यामध्ये निर्मोही आखाडा, मोठा उदासीन आखाडा, नवीन उदासीन आखाडा याचा समावेश आहे. या आखाड्यातील साधू संत, महामुनी तसेच नागा साधू हे त्रिशूळ, तलवारी आणि भाले यासारखी शस्त्र बाळगतात. त्यामुळे त्यांचा युद्धाचा वारसा दिसून येतो. त्यांची कठोर तपश्चर्या आणि शारीरिक सहनशक्ती ही पौराणिक आहे. विस्मय आणि आदर दोन्ही आकर्षित करते. आणि हे नागा साधू आपल्या हिंदू धर्मासाठी, आपल्या मंदिरासाठी, आपल्या मठाच्या संरक्षणासाठी मुघलांशी कित्येक वेळा त्यांनी लढा घेतलेला आहे, धर्मरक्षणाचे काम केलेले आहे. आता आपण बघणार आहोत महाकुंभमेळा केव्हा आणि कसा आयोजित केला जातो. तर सर्वप्रथम आपण प्रयागराजबद्दल बघू. तर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा गुरु ग्रह वृषभ राशीमध्ये असतो त्यावेळी केले जाते. सध्या गुरु याच राशीत आहे. 14 जानेवारी 2025 रोजी मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा संगम प्रयागराजमध्ये होतो. म्हणून या त्रिवेणी संगमावरती असलेलं हे महाकुंभमेळ्याचं आयोजन हे प्रेक्षकांना खूप आकर्षणाचं ठिकाण आहे आणि आकर्षित करते. त्यानंतर उज्जैन. सूर्यग्रह मेष राशीमध्ये आणि गुरु ग्रह सिंह राशीमध्ये असताना, सूर्यदेवाचे राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावरती महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार. तर सूर्य मेष राशीमध्ये आणि गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करत असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. त्यानंतर नाशिक. गुरु आणि सूर्य हे दोन्ही ग्रह सिंह राशीमध्ये असतात तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. आता आपण कुंभ आणि महाकुंभ यातील फरक जाणून घेऊ. उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि नाशिक येथे दर 3 वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. प्रयागराजच्या काठावर 6 वर्षातून एकदा अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो. तर पूर्ण कुंभमेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो, जो प्रयागराजमध्ये होतो. 12 कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. याआधी 2013 साली
प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाकुंभ पर्व म्हणजे अध्यात्म आणि आधुनिकताचा महासंगम म्हणजेच महाकुंभ. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक आणि रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल